बघा, आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आज डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन काय, एक प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स. याच्यामध्ये आपण पॉलिमर्स तयार करणार आहोत फ्रॉम मोनोमर्स with the elimination of certain neutral molecules such as water, alcohol to form a polymers is known as condensation polymerization. त्या प्रोसेसला आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणतो. आणि आपण जे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन स्टडी करणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे, आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला जे कंडेन्सेशन पॉलिमर स्टडी करायचे आहे, तर ते वाले यांचे एक्झाम्पल आपण इथे पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण नायलॉन टाईपचे कंडेन्सेशन पॉलिमर्स पाहणार आहोत. तर नायलॉन मध्ये दोन येतात, एक नायलॉन 6 आणि एक नायलॉन 66. नायलॉन 6 हा सेल्फ कंडेन्सेशन पॉलिमर्स आहे. त्यानंतर दुसरा जो आहे तो नायलॉन 66. आता हे जे नाव आहे नायलॉन 6, नायलॉन 66, यांच्या मोनोमर मध्ये 6 कार्बन ॲटम असतात आणि म्हणून आपण यांना नायलॉन 6, नायलॉन 66 असं म्हणत असतो. त्यानंतर दुसरा जो आहे तो पॉलिएस्टर पॉलिमर्स पाहायचा आहे आपल्याला कंडेन्सेशन. दुसरा जो आहे तो पॉलिएस्टर. ऍक्च्युली नायलॉन्सलाच आपण काय म्हणत असतो, पॉलिअमाइड्स पॉलिमर्स. हे जे असतात यांना आपण पॉलिअमाइड पॉलिमर्स म्हणत असतो, पॉलिअमाइड पॉलिमर्स. कारण यांच्यामध्ये कोणती लिंकेज असते, पॉलिअमाइड फंक्शनल ग्रुप असतो. CONH ग्रुप हा लार्ज नंबर ऑफ CONH ग्रुप असेल तर त्याला आपण पॉलिअमाइड्स ग्रुप म्हणत असतो. आणि हा जर पॉलिअमाइड्स ग्रुप ज्याच्यामध्ये असेल तर ते सर्व नायलॉन पॉलिमर्स असतात. ठीक आहे. दुसरं आपण कंडेन्सेशन पॉलिमर्स मध्ये पॉलिएस्टर पॉलिमर्स पाहणार आहोत. कोणते पाहणार आहोत, पॉलिएस्टर कंडेन्सेशन पॉलिमर्स पाहणार आहोत. तर पॉलिएस्टर मध्ये टेरिलिन पाहणार आहोत आपण. कोणता पाहणार आहोत, टेरिलिन. आणि तिसरा जो कंडेन्सेशन पॉलिमर्स आपण पाहणार आहोत ते आहे फॉर्मॅल्डिहाइडचे पॉलिमर्स. कोणाचे, फॉर्मॅल्डिहाइड पासून तयार होणारे पॉलिमर्स. फॉर्मॅल्डिहाइड सर्वांना माहिती आहे, HC डबल बॉन्ड OH. फॉर्मॅल्डिहाइड आणि मग जर आपण फॉर्मॅल्डिहाइड आणि फिनॉल सोबत कॉम्बिनेशन केलं फॉर्मॅल्डिहाइडचं, तर फिनॉल सोबत जर कॉम्बिनेशन केलं आपण फॉर्मॅल्डिहाइडचं, त्याला आपण बॅकेलाइट्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, बॅकेलाइट नावाचा कंडेन्सेशन पॉलिमर्स आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि नेक्स्ट आपल्याला कंडेन्सेशन पॉलिमर्स मध्ये कोणासोबत रिएक्शन्स करायची आहे, मेलॅमाइन्स. कोणासोबत, मेलॅमाइन्स. तर या मेलॅमाइन्स सोबत रिएक्शन्स करू तर फॉर्मॅल्डिहाइड मेलॅमाइन्स पॉलिमर तयार होईल. कोणता होणार आहे, फॉर्मॅल्डिहाइड मेलॅमाइन पॉलिमर्स तयार होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कंडेन्सेशन पॉलिमर्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत. तर वन बाय वन आपण कंडेन्सेशन पॉलिमर्स पूर्ण स्टडी करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पॉलिअमाइड पॉलिमर्स स्टडी करू. बघा लक्षात ठेवायचं आहे, पॉलिअमाइड पॉलिमर्स. जे पॉलिअमाइड्स पॉलिमर्स आहे यांची माहिती करू. लक्षात ठेवायचं आहे, म्हणजेच त्यांना आपण कोणते पॉलिमर्स म्हणत असतो, नायलॉन पॉलिमर्स म्हणत असतो. पॉलिअमाइड पॉलिमर्सलाच आपण काय म्हणतो, नायलॉन. बघा लक्षात ठेवायचं आहे, दिस पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज नायलॉन पॉलिमर्स. ते हे सर्वात पहिल्यांदा WC कॅरोथर नावाच्या सायंटिस्टनं 1935 मध्ये सर्वात पहिल्यांदा प्रिपेअर्ड केले. आणि म्हणून WC कॅरोथर हा जो आहे अमेरिकन केमिस्ट विच फर्स्ट प्रिपेअर्ड द नायलॉन पॉलिमर्स. यांनी दोन टाईपचे नायलॉन पॉलिमर्स तयार केले, एक नायलॉन 6 आणि नायलॉन 66 असे दोन. आता बघा, हे जे नायलॉन आहे किंवा त्यातला आपण पहिला स्टडी करू तो आहे नायलॉन 6. बघा लक्षात ठेवायचं आहे, नायलॉन 6 पॉलिमर स्टडी करू, म्हणजे यांचं प्रिपरेशन्स आणि यांचे युजेस आणि यांच्या प्रॉपर्टी समजून घेऊ. नायलॉन 6 लाच आपण दुसरं एक नावानं ओळखत असतो, दॅट इज कॉल्ड ॲज पर्लॉन यल. पर्लॉन यल म्हणतात, किंवा यालाच दुसरं एक नाव आहे पॉलिकॅप्रोलॅक्टम. काय म्हणतात, पॉलिकॅप्रोलॅक्टम या नावानं सुद्धा याला ओळखले जात असते. आता कोणताही पॉलिमर स्टडी करत असताना सर्वात महत्वाचं काय करायचं असते, त्याचा मोनोमर आपल्याला लक्षात आला पाहिजे. तर हे जे पॉलिमर्स आपण स्टडी करणार आहोत तर याचा मोनोमर्स कोणता आहे तो माहिती करायचा आहे. तर पॉलिकॅप्रोलॅक्टम किंवा पुरलॉन किंवा नायलॉन 6 चा मोनोमर जो आहे तो आहे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. काय, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. लॅक्टम म्हणजे सायक्लिक अमाइड, याला आपण कॅप्रोलॅक्टम म्हणतो. हा होमोपॉलिमर्स आहे, एकच मोनोमर असल्यामुळे याच्यामध्ये हा कोणता आहे, होमोपॉलिमर्स, म्हणजे एक टाईपचेच मोनोमर्स यांच्यामध्ये जॉईंट होतील. इट इज द एक्झाम्पल ऑफ ओपन चेन पॉलिमरायझेशन्स. ऍक्च्युली हे ओपन चेन पॉलिमरायझेशनचं एक्झाम्पल आहे. ओपन चेन
सेल्फ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर आपण यांचा जो स्टार्टिंग केमिकल आहे तो माहिती करून घेतला, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. तर आता फॉर्म्युला ऑफ इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम पाहू आपण. हा जो कॅप्रोलॅक्टम आहे, तर लॅक्टम म्हटलं तर मी काय सांगितलं आहे, सायक्लिक अमाइड असतो. सायक्लिक अमाइड म्हटलं तर CONH, कोणताही नायलॉन पॉलिमर्स असेल तर त्याच्यात CONH लिंकेज राहणारच आहे. आता याच्या नावातच आहे, इट्स मोनोमर कंटेन 6 कार्बन ॲटम. हा जो इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे, इट कंटेन 6 कार्बन ॲटम. इट कंटेन 6 कार्बन ॲटम इन इट्स मोनोमर्स. याच्या मोनोमर्स मध्ये काय राहणार आहे, 6 कार्बन ॲटम आहे. दॅट्स वाय इट्स नेम कम ॲज ए नायलॉन 6. ठीक आहे. आता हे तर कार्बोनिल वाला एक झाला, 2, 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 6, आणि हा याला अटॅच असेल. तर असा हा इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आहे. आपण असा लिहा याला. आता हे CH2 किती टाइम्स आहे, 5 टाइम्स आहे. तुम्ही यालाच असंही लिहू शकता, CO एकदम कंडेन्स करून असंही लिहू शकता, CH2/5. अशा प्रकारे लिहिलं तरी चालते. बोथ आर कॉल्ड ॲज इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, आहे की नाही. आता हे अमायनो कॅप्रोइक ऍसिड पासून तयार झालेला असतो. ऍक्च्युली हे कोणापासून तयार झालेला असतो, ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड पासून. ओमेगा अमायनो कॅप्रोइक ऍसिड पासून हा ऍक्च्युली तयार झालेला असते. ठीक आहे. तर याला आपण इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम म्हणतो. हे झालं त्याचं मोनोमर. हे स्ट्रक्चर हे विचारू शकते. इट कंटेन्स 6 कार्बन ॲटम, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज नायलॉन 6. इट इज अ पॉलिअमाइड पॉलिमर्स. ऍक्च्युली इट इज अ पॉलिअमाइड पॉलिमर्स. आता कोणताही नायलॉन पॉलिमर्स म्हटलं की तो पॉलिअमाइड पॉलिमर्स असतोच. म्हणजे त्यांच्यामध्ये काय असते, CONH लिंकेज असते, मोर नंबर ऑफ CONH लिंकेज. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज पॉलिअमाइड पॉलिमर्स. आता यांचं जेव्हा पॉलिमरायझेशन करतो त्याची कंडिशन्स लक्षात ठेवायची आहे, की आपण याचं इनर्ट कंडिशन्स मध्ये पॉलिमरायझेशन करणार आहोत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, इनर्ट कंडिशन्स राहणार आहे पॉलिमरायझेशन साठी. ऍट 533 केल्विन टेम्परेचरला आपण याला हिटिंग करू, इनर्ट ऍटमॉस्फिअर. याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर, इनर्ट ऍटमॉस्फिअर कोणतं वापरतो आपण, नायट्रोजन, आणि याचं पॉलिमरायझेशन होईल. तर बघा आता याचं पॉलिमरायझेशन पाहू आपण, म्हणजे याचं प्रिपरेशन्स. बघा, पॉलिमरायझेशनचं या पॉलिमरचं प्रिपरेशन समजून घेऊ आपण. तर आपण इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम काढणार आहोत, CONH, आहे की नाही. आणि मी आता सांगितलं की याला कंडेन्स करून असं लिहू शकता तुम्ही, बाय 5NH. हा झाला इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचे तुम्ही काय करसाल, N नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेसाल पॉलिमरायझेशन करण्यासाठी. याला आपण इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम म्हणत असतो. कॅप्रोलॅक्टम, सायक्लिक अमाइड्स आर कॉल्ड ॲज कॅप्रोलॅक्टम. आता याचं पॉलिमरायझेशन करताना 533 केल्विन टेम्परेचरला, हाय प्रेशरला आपण याला काय करणार आहोत, हीट करणार आहोत इन इनर्ट N2 ऍटमॉस्फिअर. इन ऍटमॉस्फिअरला त्याचं पॉलिमरायझेशन होईल आणि यांच्यापासून ही रिंग ओपन होईल आणि रिंग ओपन पॉलिमरायझेशन तयार होईल याच्यापासून. अशा प्रकारे CH2/5 इथे काय येणार आहे, NH. असे करोडो मॉलिक्युल एकमेकांना जॉईंट होतील आणि म्हणून आपण याला N लिहितो. तर हे झाला तुमचा नायलॉन 6 पॉलिमर्स. अशा प्रकारे आपण नायलॉन 6 पॉलिमर तयार करत असतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. तर हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे नायलॉन 6 साठी. आता तुम्ही नायलॉन 6 तयार करणारा दुसरा जो आहे, दुसरा पॉलिमर्स आपण कोणता तयार करणार आहोत, नायलॉन 6. आता कोणताही पॉलिमर तयार करत असताना त्याचे मोनोमर्स आणि कंडिशन्स महत्वाचे आहेत. बघा, लक्षात ठेवायचं आहे, नायलॉन 6 असं म्हणायचं, 66 नाही म्हणणार आपण याला. तर हे जे नायलॉन 6 पॉलिमर्स आहे, बरोबर आहे, तर यांच्यामध्ये हा ऍक्च्युली हिट्रोपॉलिमर्स आहे. हिट्रोपॉलिमर्सलाच आपण कोपॉलिमर्स सुद्धा म्हणतो. तर इट इज अ कोपॉलिमर्स ऑर हिट्रोपॉलिमर्स ऑफ. याचे दोन वेगवेगळे मोनोमर्स आहे आणि बोथ द मोनोमर्स कंटेन 6 कार्बन ॲटम. त्याचा पहिला मोनोमर्स आपला कोणता आहे, एडिपिक ऍसिड. काय आहे, एडिपिक ऍसिड. 6 कार्बन वाला डायकार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे त्याला आपण एडिपिक ऍसिड म्हणणार आहोत. बघा, इथे मी C डबल बॉन्ड OH आणि इकडे CH2 बाय काय करणार आहोत, 4 करणार आहोत आणि C डबल बॉन्ड OH. किती आहे या मोनोमर मध्ये कार्बन, 6 कार्बन असणारा डायकार्बोक्सिलिक ऍसिड. याला आपण ऍक्च्युली काय म्हणत असतो, एडिपिक ऍसिड म्हणतो. याला जर दुसरं नाव द्यायचं असेल तर 16 हेक्झेन डायोइक ऍसिड म्हणणार आहोत. 16 हेक्झेन
डायोइक ऍसिड म्हणणार आहोत, बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला यांची नावं पाठ करायची नाहीये. समजलं, लक्षात आलं का? तर हे एडिपिक ऍसिड एक मोनोमर आहे. दुसरा मोनोमर काय असणार आहे आता? नायट्रोजन वाला असणार आहे, कारण हे कोणते पॉलिमर्स असतात? दे आर पॉलिअमाइड पॉलिमर्स. कोणताही नायलॉन पॉलिमर जे असतो तो पॉलिअमाइड पॉलिमर्स असते. दे कंटेन CONH लिंकेज. यांच्यामध्ये CONH लिंकेज असते. तर आता CO लिंकेज तर कार्बोक्सिलिक ऍसिड पासून येईल. आता NH लिंकेज येण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? म्हणजे NH येण्यासाठी फंक्शनल ग्रुपमध्ये काय आलं पाहिजे? अमाइन्स असला पाहिजे. म्हणून आता 6 कार्बन वाला अमाइन्स, त्याला आपण काय म्हणणार आहोत? हेक्सामिथिलीन डायअमाइन. दुसरा जो मोनोमर्स आहे तो आहे हेक्सामिथिलीन डायअमाइन. हेक्सामिथिलीन डायअमाइन हा दुसरा मोनोमर आहे. आता हेक्सामिथिलीन म्हटलं तर CH2 किती टाइम्स? 6 टाइम्स, त्याला आपण हेक्सामिथिलीन म्हणू. आणि डायअमाइन म्हणजे काय? एक NH2 या साईडनं राहील आणि एक NH2 या साईडनं राहील. तर याला आपण हेक्सामिथिलीन डायअमाइन म्हणतो किंवा 16 हेक्झेन डायअमाइन म्हणतात. 16 हेक्झेन डायअमाइन. अशा प्रकारे हे दोन मोनोमर आपण वापरले जाते. आणि म्हणूनच बोथ दी मोनोमर कंटेन, बघा लक्षात ठेवायचं आहे, बोथ दी मोनोमर कंटेन 6 कार्बन ऍटम्स. याच्या दोन्हीही मोनोमर्स मध्ये काय असतात? 6 कार्बन ऍटम असतात, आहे की नाही? अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज नायलॉन 6. म्हणून याला आपण नायलॉन 6 म्हणतो. इट इज ऑल्सो अ पॉलिअमाइड सिंथेटिक पॉलिमर्स. हा सुद्धा पॉलिअमाइड सिंथेटिक पॉलिमर्स आहे. आणि आता यांचं जेव्हा पॉलिमरायझेशन करणार आहोत तर ऍसिड आणि बेसची रिएक्शन झाल्यावर काय तयार होणार आहे? सॉल्ट तयार होणार आहे पहिल्यांदा, बरोबर आहे. आणि मग ते सॉल्ट पॉलिमराइज होईल आणि त्यांच्यापासून पॉलिमर्स तयार होईल. तर आता ही जी पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे, तर हे जे फॉर्म्युले तर माहीत झाले आपल्याला मोनोमर्स कोणते आहे. आता कंडिशन्स कोणती कोणती वापरतो आपण पॉलिमरायझेशन करण्यासाठी, आहे ना? म्हणून याला जर प्रिपेअर्ड करायचं असेल तर याला आपण 553 केल्विन टेम्परेचरवर, ते 533 होता, हे 553 केल्विन टेम्परेचरला इनर्ट ॲटमॉस्फिअर इन नायट्रोजन्स, कोणाचं इनर्ट ॲटमॉस्फिअर आपण वापरणार आहोत नायट्रोजनच्या इनर्ट ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिडेशन पासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी. आणि हे रिएक्शन्स अबाउट 4 to 5 आवर्स आपण हिटिंग करतो. याला 4 to 5 आवर्स या टेम्परेचरला हीट करायचा, त्यावेळेस हे पॉलिमराइज होतील. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होणार आहे? हे ऍसिड आणि बेस आहे, त्याच्यामुळे स्टेप फर्स्ट मध्ये काय होणार आहे? सॉल्ट तयार होणार आहे. तर बघा, ऍसिड आणि बेस जेव्हा रिएक्ट होत असतात तेव्हा काय तयार होणार आहे? पहिली स्टेप कोणती आहे? फॉर्मेशन ऑफ नायलॉन सॉल्ट. काय होणार आहे? फॉर्मेशन ऑफ नायलॉन सॉल्ट. पहिल्यांदा नायलॉन सॉल्ट तयार होईल यांच्यापासून, लक्षात ठेवायचं आहे. आता बेसिकली तुम्हाला माहिती आहे की एडिपिक ऍसिड म्हटलं की C डबल बॉन्ड OH, हा वाला CH2/4 6 कार्बन वाला आहे, म्हणून बरोबर टेक्निकली लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला. हा वाला एडिपिक ऍसिड घेतला आणि दुसरा कोणता घेतला तुम्ही? हेक्सामिथिलीन डायअमाइन घेतला. तर याचे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेसाल, आहे की नाही? कारण पॉलिमरायझेशन जर करायचं असेल तर आपण काय करत असतो? n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतो आणि यांची हिटिंग करणार आहोत. किती टेम्परेचरला हिटिंग करणार आहोत? नियर अबाउट 553 केल्विन टेम्परेचरला हिटिंग करायची आहे इन इनर्ट N2 ॲटमॉस्फिअर मध्ये, इनर्ट N2 ॲटमॉस्फिअर मध्ये. तर सुरुवातीला हा जो काय आहे तुमचा बेस आहे या H सोबत कंबाईन होईल, इथचाही H दुसऱ्या लोन पेअर सोबत कंबाईन होईल आणि यांच्यापासून काय तयार होणार आहे? सॉल्ट तयार होणार आहे. आता सॉल्ट तयार होत असताना इथचा H जाणार आहे, बघा इथचा H निघून जाईल. त्यानंतर हा वाला C डबल बॉन्ड O ग्रुप ॲज इट इज लिहा. त्याच्यानंतर CH2/4 ॲज इट इज लिहा. त्यानंतर C डबल बॉन्ड O. आता हा जो आहे O निगेटिव्ह आणि हा NH3 काय होऊन जाईल? पॉझिटिव्ह होईल. कोऑर्डिनेशन बॉन्ड करेल ना तो त्याच्यासोबत. आणि याच्यापासून CH2/6 आणि इथे काय होणार आहे? NH3 पॉझिटिव्ह. अशा प्रकारे हे नायलॉन सॉल्ट तयार होईल. काय होईल? N टाइम्स नायलॉन सॉल्ट. आता नायलॉन सॉल्टचं दुसरं नाव काय देऊ शकता तुम्ही, सांगा बरं याला? नायलॉन सॉल्टलाच काय म्हणू शकता? हेक्सामिथिलीन डायअमोनियम ॲडिपेट म्हणू शकता. याला काय म्हणू शकता? हेक्सामिथिलीन. हा आहे हेक्सा मिथिलीन, है ना? डाय अमोनियम, अमोनियम, आणि हा ॲडिपेट इस्टर सारखा आहे म्हणून ॲडिपेट इज कॉल्ड ॲज नायलॉन सॉल्ट. यालाच आपण काय म्हणतो? नायलॉन सॉल्ट म्हणतो. आता स्टेप सेकंड मध्ये काय होणार आहे? हा जो नायलॉन सॉल्ट आहे याचं होणार आहे पॉलिमरायझेशन. ठीक आहे.
म्हणजे आता याला जर आपण स्ट्रॉंगली हीट केलं, या नायलॉन सॉल्टला जर आपण काय केलं, स्ट्रॉंगली हीट केलं, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले यांचे नायलॉन सॉल्टचे. बघा पॉलिमरायझेशन करत असताना ही n नंबर लिहिणं आवश्यक आहे ना, नाही तर मग सिंगल मॉलिक्यूल होईल तो. हा NH3 पॉझिटिव्ह सॉल्ट असल्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणारच आहे, CH2/6 NH3 पॉझिटिव्ह. आणि यांचं जर आता आपण काय करणार आहोत, पॉलिमरायझेशन करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि हे पॉलिमरायझेशन ऍट 533 केल्विन टेम्परेचरला करणार आहोत, आणि 553 केल्विन टेम्परेचरला इन इनर्ट N2 ॲटमॉस्फिअरच्या प्रेझेन्समध्ये 4 to 5 अवरला आपण याला काय करू, हीट करू. ठीक आहे. असं केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, यांचं पॉलिमरायझेशन. आता पॉलिमरायझेशन होताना काय होणार आहे, याच्यातून आता कंडेन्स होऊन वॉटर निघून जाईल. म्हणजे इथून एक H आणि हे ऑक्सिजन वॉटर म्हणून निघून जाईल, हा ऑक्सिजन निघून जाईल, इकडले H निघून जाईल. आणि बेसिकली आपला फॉर्म्युला काय तयार होईल, हा आता CO ग्रुप राहील, त्यानंतर CH2/4, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O, त्याच्यानंतर आता इथे काय होणार आहे, NH, हे वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल इथून, आणि नंतर CH2/6, आणि इथे काय होणार आहे, NH. अशा प्रकारे जो पॉलिमर्स बनल तो आपल्याला n टाइम्स लिहावा लागेल, प्लस 2NH2O मॉलिक्यूल निघून जातील, आहे ना, अशा प्रकारे. तर दिस इज कॉल्ड ॲज नायलॉन सॉल्ट, सॉरी नायलॉन 6,6, काय म्हणणार आपण, नायलॉन 6. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द नायलॉन 6,6. अशा प्रकारे आपण कंडेन्सेशन पॉलिमर्स हा तयार करतो. तर बेसिकली हा पॉलिअमाइड पॉलिमर्स आहे. कोणताही पॉलिमर जो असतो नायलॉन, तो पॉलिअमाइड पॉलिमर्सच असतो, आहे की नाही. त्याच्यामुळं पाठ करायचं कामच नाही आहे ना. तर अशा प्रकारे अजून आपल्या सिलेबसमध्ये एक आपल्याला बायो पॉलिमर्स आहे, माहिती आहे तुम्हाला, आपण पाहिला होता तो बायो पॉलिमर्स, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे कोणाचा, नायलॉनचा, आहे ना. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स मध्ये कोणता, नायलॉन 2, नायलॉन 6, हा वाला पॉलिमर्स आहे की नाही. इट इज ऑल्सो कंडेन्सेशन पॉलिमर्स, हाही सुद्धा कंडेन्सेशन पॉलिमर्स आहे. इथेही आपण याचं प्रिपरेशन पाहू. भलेही तो बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे, पण आपल्याला बेसिकली कोणाच्या अंडरमध्ये स्टडी करायचा आहे, इट इज अ पॉलिअमाइड पॉलिमर्स. हा ऍक्च्युअली कोणता आहे, पॉलिअमाइड बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे. मीन्स इट कंटेन्स CONH लिंकेज. एकदम सिंपल आहे. आपलं डोकं जर चालवलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. आणि हा हिट्रोपॉलिमर राहणार आहे, याच्या नावातच आहे. कोणतंही जे नाव दिलेलं असते त्याच्या नावातच बरंचसं नायलॉनच्या याच्यात आहे, हिट्रो पॉलिमर्स आहे. आता बेसिकली हिट्रो पॉलिमर्स का म्हणतो आपण, तर तुम्हाला माहिती आहे की याच्यात दोन मोनोमर राहणार आहे, एक नायलॉन 2 आणि एक नायलॉन 6. मीन्स नायलॉन 2 मिनिंग काय याचं माहिती आहे काय, दिस मोनोमर कंटेन 2 कार्बन ॲटम्स. आता 2 कार्बन मध्ये एक COOH ग्रुप आहे याच्यात, आणि एका कार्बनला NH2 ग्रुप आहे. तर हा झाला ग्लायसिन. आपण याला काय म्हणतो, अल्फा अमायनो ऍसिडलाच काय म्हणतो, ग्लायसिन, आहे की नाही. आणि दुसरा सुद्धा तसाच राहणार आहे. दुसऱ्या याच्यात एक NH2 आहे, आणि टोटल कार्बन किती आहे, 6 कार्बन आहे. म्हणजे हा 5 असेल आणि एक कार्बॉक्सिलिक ग्रुपचा. बघा बरं, याचे मोनोमर पाठ करावं लागते का आपल्याला, नाही पाठ करावं लागत, लक्षात ठेवायचं आहे. आणि मग या दोघांचं जर पॉलिमरायझेशन केलं आपण, काय केलं, पॉलिमरायझेशन म्हणजे n नंबर ऑफ हे मॉलिक्युल्स घेतले, n नंबर ऑफ हे मॉलिक्युल घेतले, तर याच्यातून काय निघून जाईल, H2O मॉलिक्यूल निघून जाईल, इकडून H निघून जाईल, इथून OH निघून जाईल. आणि फायनली आपल्याला NH CH2 C डबल बॉन्ड O, इथे काय येणार आहे, NH येणारच आहे, तो पॉलिअमाइड असल्यामुळे CH2/5 C डबल बॉन्ड O, हा n टाइम्स पॉलिमर्स तयार होईल. ठीक आहे, प्लस H2O निघून जाईल, ट्वाइस n H2O. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे. तर दिस इज द नायलॉन 2 नायलॉन 6 पॉलिमर्स. हे पॉलिअमाइड, हे बायो म्हणजे पॉलिअमाइड पॉलिमर्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला, पण हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे. वरचे दोन्ही सिंथेटिक पॉलिमर्स आहे. आता बेसिकली यांच्या प्रॉपर्टीज समजून घेऊ. प्रॉपर्टीज ऑफ नायलॉन पॉलिमर्स, कोणताही जो नायलॉन पॉलिमर्स असतो त्यांच्या प्रॉपर्टीज आपण आता समजून घेऊ. तर हे जे असतात हे एक्स्ट्रीमली टफ असतात. हे जे पॉलिमर्स असतात दे आर एक्स्ट्रीमली टफ, हाय टेन्साईल स्ट्रेंथ, दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ, यांची टेन्साईल स्ट्रेंथ खूप जास्त असते. दुसरं, दे आर वॉटर रेजिस्टन्स, हे वॉटर रेजिस्टन्स असतात, हे की नाही, वॉटर रेजिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर दे आर व्रिंकल प्रूफ, कसे असतात हे,
व्रिंकल प्रूफ असतात, आहे की नाही, म्हणून आपण याला म्हणत असतो दे आर व्रिंकल प्रूफ. हे व्रिंकल प्रूफ असतात. अँड ॲब्रेशन प्रूफ म्हणजे त्याच्यावर ओरखड्या वगैरे पडत नाही किंवा ते असे चोळामोळा होत नाही, म्हणून दे आर व्रिंकल प्रूफ अँड ॲब्रेशन प्रूफ. काय असतात ते? ॲब्रेशन प्रूफ सुद्धा असतात. समजलं, लक्षात आलं मी काय सांगून राहिलो होते. त्यानंतर हे जे असतात यांच्यावर माउथ, फंजाय, बॅक्टेरियाचा अटॅक होणार नाही, म्हणून दीज आर रेजिस्टन्स टू अटॅक ऑफ कोणाचा? अटॅक ऑफ माउथ्स, फंजाय यांचा अटॅक होत नाही यांच्यावर, म्हणजे ते सडू देत नाहीत, त्याला लक्षात ठेवायचं आहे. ऍसिड बेसचाही अटॅक होणार नाही. दे आर रेजिस्टन्स ॲट हाय टेम्परेचर. हे हाय टेम्परेचरलाही रेजिस्ट करू शकतात. दे आर रेजिस्टन्स टू हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला हे विस्टँड राहू शकतात. अशा प्रकारे हे नायलॉन पॉलिमर्स असतात. ठीक आहे. त्यानंतर यांचे युजेस, आपण हे जे नायलॉन पॉलिमर्स आहेत, तर नायलॉन 6 असो का नायलॉन 66 असो, यांचे युजेस आपण कशासाठी करत असतो? दे आर यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ ब्रिस्टल्स ऑफ टूथब्रश, हेअर ब्रश, सेविंग ब्रश. जेवढे काही ब्रश आहेत त्यांचे जे ब्रिस्टल्स आहेत, तर ते आपण कशापासून तयार करतो? या नायलॉन पासून तयार करू शकतो. आणि म्हणून दे आर यूज टू प्रिपेअर्ड, दे आर यूज टू प्रिपेअर्ड, यांच्यापासून आपण काय करतो? प्रिपेअर्ड ब्रिस्टल्स ऑफ टूथब्रश. ब्रिस्टल्स ऑफ टूथब्रश है ना, हेअर ब्रश, यांचे ब्रिस्टल्स तयार करण्यासाठी याचा वापर होत असते. दे आर यूज फॉर प्रिपेअरिंग द सर्जरिकल स्विचर्स, म्हणजे सर्जरिकल साठी जे थ्रेड लागतात ते सुद्धा आपण यांच्यापासून तयार करू शकतो. दे आर यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ रोप्स, आहे की नाही, फिशिंग नेट्स, हे सर्व आपण यांच्यापासून बनवू शकतो, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण यांचा बराचसा यूज करत असतो. टेक्सटाईल याच्यातही आपण वापरू शकतो. दे आर यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग इन टेक्सटाईल इंडस्ट्री, आहे ना, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये याचा यूज केला जात असते. असे बरेचसे युजेस आहेत. निटिंग शर्ट आहे ना, मस्किटो बॅग्स, रोप्स, हे सर्व तयार करण्यासाठी कोणाचा यूज होत असते? या नायलॉन पॉलिमरचा यूज होत असते. सर्जरिकल स्विचर्स, म्हणजे जे सर्जरिकल स्विचर्स असतात ते सुद्धा याच्यापासून तयार केले जात असते. त्याच्यानंतर टायर कॉर्ड्स आहे ना, हे सर्व कशापासून बनवले जात असते? नायलॉन बॅग्स वगैरे आपण तयार करतो. इझिली 2 युजेस आपल्याला लिहिता येतात. समजली इथपर्यंत? तर हे झालं तुमचे नायलॉन पॉलिमर्स. आतापर्यंत आपण काय पाहून राहिलो हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपण कंडेन्सेशन पॉलिमर्स समजून राहिलो. कंडेन्सेशन मध्ये काय होत असते? पॉलिमर्स फॉर्म बाय द मोनोमर विथ द एलिमिनेशन ऑफ न्यूट्रल मॉलिक्यूल, दॅट इज वॉटर, अल्कोहोल. आता कंडेन्सेशन मध्ये 3 पॉलिमर्स आपण स्टडी करणार आहोत. एक नायलॉन, आज आपण पूर्ण नायलॉन समजून घेतला, बरोबर आहे. दुसरा पॉलिएस्टर पाहणार आहोत, टेरिलिन म्हणजे. नायलॉन मध्ये आपण नायलॉन 6, नायलॉन 66 आणि तिसराही पाहिला आपण एक नायलॉन 2, नायलॉन 6. हा जो बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे, याचेही मोनोमर्स कसे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर हे पॉलिएस्टर पॉलिमर दुसरा पाहायचा आहे आपल्याला, टेरिलिन, त्यालाच आपण डेक्रॉन म्हणतो. आणि तिसरे कंडेन्सेशन पॉलिमर्स आपल्याला फॉर्मॅल्डिहाइडचे पाहायचे आहे. फॉर्मॅल्डिहाइड आणि फिनॉल पासून तयार होणारा बॅकेलाइट्स, आणि फॉर्मॅल्डिहाइड आणि मेलेमाइन्स पासून तयार होणारा फॉर्मॅल्डिहाइड मेलेमाइन्स. त्याच्यामुळं पॉलिअमाइड पॉलिमर्स असतात. दीज नायलॉन पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज पॉलिअमाइड पॉलिमर्स बिकॉज दे कंटेन CONH लिंकेज. कोणताही पॉलिअमाइड पॉलिमर्स कोणता असतो? ज्यांच्यामध्ये CONH लिंकेज असते. आता जनरली यांच्यामध्ये हे लिंकेज तयार होण्यासाठी हे 2 फंक्शनल ग्रुप असणं आवश्यक आहे, कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि दुसरा अमाइन फंक्शनल ग्रुप याच्या मोनोमर मध्ये. त्याच्यामुळे जो पहिला आपण इप्सिलॉन नायलॉन 6 तयार करत असतो, पहिला पॉलिमर जो आपण तयार केला नायलॉन 6, त्यालाच पुरलॉन एल किंवा पॉलिकॅप्रोलॅक्टम म्हणतो. तर याचा मोनोमर कॅप्रोलॅक्टम आहे, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. इट कंटेन 6 कार्बन ॲटम. हा सायक्लिक आहे, 7 मेंबर रिंग आहे. बघा लक्षात ठेवायचं, भलेही 6 कार्बन आहे पण इट इज द 7 मेंबर रिंग. हा 7 मेंबर रिंग आहे, कारण एक नायट्रोजन आला ना त्याच्यात, म्हणून ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारते इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम इज द
मेंबर रिंग, तर त्याचा आन्सर राहणार आहे 7 मेंबर. इट इज अ होमोपॉलिमर्स. इट इज अंडरगो ओपन चेन पॉलिमरायझेशन, म्हणजे रिंग ओपनिंग होऊन पॉलिमरायझेशन तयार होईल याचं. त्याच्यामुळे याचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर लॅक्टम म्हणजे सायक्लिक अमाइड इज कॉल्ड ॲज लॅक्टम, आहे की नाही. आणि म्हणून आपण 6 कार्बनवाला सायक्लिक अमाइड काढला. दे मे बी रिप्रेझेंटेड कंडेन्स फॉर्म मध्ये असा केला. त्यानंतर याचं पॉलिमरायझेशन करत असताना दिस इज द कंडिशन्स, इनर्ट ॲटमॉस्फिअर अँड 533 केल्विन टेम्परेचर, त्याच्यामुळे याचा पॉलिमर्स आपण तयार केला. त्याच्यानंतर दुसरा जो पॉलिमर्स आपण तयार केला तो आहे नायलॉन 66. हा सुद्धा पॉलिअमाइड पॉलिमर्स आहे, मीन्स विच कंटेन्स CONH लिंकेज. हा सुद्धा हिट्रोपॉलिमर्स आहे, म्हणजे यांच्यापासून 2 मोनोमर पासून तयार होणार आहे, एक ॲडिपिक ऍसिड आणि हेक्झामिथिलीन डायमाइन्स. याच्या नावातच याचे मोनोमरचे नाव आहेत. बघा 66 म्हणजे पहिल्याही मोनोमर मध्ये 6 कार्बन ॲटम असणार आहे आणि दुसऱ्याही मोनोमर मध्ये 6 कार्बन ॲटम आहे. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज नायलॉन 66. आता याची कंडिशन्स आहे पॉलिमरायझेशनची 553 केल्विन टेम्परेचर, इनर्ट N2 ॲटमॉस्फिअर आणि हीट फॉर 4 to 5 hours. आता फॉर्मेशन्स मध्ये सुरुवातीला पहिले स्टेप जे आहे तर या पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय तयार होणार आहे, सॉल्ट तयार होणार आहे. हा जो तुमचा ॲडिपिक ऍसिड आहे, ॲडिपिक ऍसिड, आणि दुसरा हेक्झामिथिलीन डायमाइन्स, हेक्झामिथिलीन डायमाइन, हा सर्वात पहिल्यांदा काय होईल, सॉल्ट तयार करेल, नायलॉन सॉल्ट. ऍसिड बेस रिएक्शन दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रलायझेशन्स. या रिएक्शन्सला आपण काय म्हणणार आहोत, न्यूट्रलायझेशन्स रिएक्शन्स म्हणणार आहोत. आणि अशा प्रकारे सॉल्ट तयार होईल. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचा आहे. सॉल्ट नंतर आपल्याला काय होईल, सेकंड स्टेपमध्ये याचं पॉलिमरायझेशन होईल. हीट केल्यानंतर आपल्याला याच्यापासून नायलॉन 6 वाला पॉलिमर तयार होईल. त्यानंतर असाच एक नायलॉनचा जो पॉलिमर्स आहे तो बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे आपला. तो नायलॉन 6 नायलॉन 2 नायलॉन 6 असा आहे. म्हणजे फर्स्ट मोनोमर कंटेन 2 कार्बन ॲटम्स अँड सेकंड मोनोमर कंटेन 6 कार्बन ॲटम अँड बोथ हॅज पॉलिअमाइड लिंकेज. त्याच्यामुळे टेन्शनचं कामच नाही, याचं पॉलिमर्स इझिली करता येते. त्याच्यानंतर यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आपण, हाय टेन्साइल स्ट्रेंथ, वॉटर रेजिस्टन्स, विंकल प्रूफ, एब्रेशन प्रूफ, रेजिस्टन्स टू अटॅक ऑफ माउथ फंजाय, आणि दे आर रेजिस्टन्स टू अटॅक ऑफ केमिकल्स अँड दे आर विस्टँड ॲट हाय टेम्परेचर. त्याच्यानंतर यूजमध्ये आपण त्याचं ब्रिस्टल्स ऑफ टूथब्रश, हेअर ब्रश, कोणतेही जे ब्रश असेल त्याचे ब्रिस्टल्स हे जनरली नायलॉनचेच असतात. यूज फॉर मेकिंग द बॅग्स, नायलॉन बॅग्स, नायलॉन्स निटिंग शर्ट्स. also it is used for making the surgical sutures, tire cord, fishing nets. all these are the uses of nylon. हे सर्व नायलॉनच्या फायबरचे काय आहेत, युजेस आहेत. आता नेक्स्ट